काही दिवसांपूर्वी मी डीज इरे नावाचा मल्याळम भयपट पाहिला. मिनिमलिस्ट स्टाईलमध्ये सादर केलेला हा चित्रपट अप्रतिम तर आहेच, पण माझ्या डोक्यात चित्रपटाचं टायटल घोळत राहिलं. आणि लेट मी टेल यू, याचा फक्त चित्रपटाच्या क्लायमॅक्सशी संबंध नाही, तर चित्रपटाची पूर्ण थीम आहे. डीज इरे हे एक 13व्या शतकातील लॅटिन भाषेतील हिम म्हणजे प्रार्थना आहे, जी जजमेंट डे म्हणजे एखादी व्यक्ती मेल्यानंतर तिच्या कर्माचा हिशोब होतो त्या दिवसाचं वर्णन करते. ही प्रार्थना सांगते की प्रत्येक व्यक्तीच्या लपलेल्या चुका आणि पापे उघडकीस येतात. मृत आत्मा पुन्हा समोर येतात. कुणालाही आपल्या कर्मापासून पळता येत नाही आणि प्रत्येकाला आपल्या कृतीचा हिशोब द्यावा लागतो. चित्रपटात दाखवलं आहे की रोहन आणि कनीचे नाते बिघडते आणि ती मरतेवेळी ती त्याला फोन करायचा प्रयत्न करत असते, ज्याला रोहन इग्नोर करतो. आणि हीच अपराधीपणाची भावना रोहनला खात असते आणि म्हणून कनीचे भूत त्याला त्रास देत आहे असे वाटते. नंतर जेव्हा कळते की ते कनीचे भूत नसून फिलिप या एका विक्षिप्त व्यक्तीचे भूत आहे, त्या स्वतःला सोडवण्याच्या प्रयत्नात त्या आत्म्याला मुक्ती मिळते. आणि चित्रपटाच्या शेवटच्या मिनिटांमध्ये रोहनला आणि आपल्याला सर्वांनाच वाटते की सर्व काही संपले. पण डीज इरे ही थीम इथे सुरू होते, जेव्हा तो पुन्हा एकदा भूताचे अस्तित्व अनुभवतो. याचा अर्थ एकच, प्रत्येक व्यक्तीच्या लपलेल्या चुका आणि पापे उघडकीस येतात. मृत आत्मा पुन्हा समोर येतात. कुणालाही आपल्या कर्मापासून पळता येत नाही आणि प्रत्येकाला आपल्या कृतीचा हिशोब द्यावा लागतो. थोडक्यात, सत्य आणि परिणामांपासून सुटका नाही, हाच या प्रार्थनेचा गाभा आहे आणि हीच डीज इरे या चित्रपटाची थीम आहे.